नमस्कार. मी महेश कुलकर्णी शिव उद्योग सेनेच्या वतीने मी इथे आपल्याला काही उद्योगाबद्दल सांगणार आहे. आता म्हणाल तर हा उद्योग आहे आणि म्हणाल तर ही देशसेवा आहे. आपण कसं ते बघूया. सगळ्यात पहिलं आहे ते म्हणजे UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC सिव्हिल सर्व्हिसेस, CDS म्हणजे कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी एंट्रन्स टेस्ट. ह्या परीक्षांबद्दल आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना किती माहिती आहे? आपल्याला ह्या परीक्षांची योग्य प्रकारे माहिती ही मुलांना करून द्यायची आणि ह्या परीक्षांसाठी ह्या परीक्षा देण्यासाठी त्यांना उद्युक्त करायचं आहे. तुम्हाला माहिती असेल तर दरवर्षी या UPSC सिव्हिल सर्व्हिसेसच्या परीक्षेचे निकाल लागतात. तुम्ही जर बघित असेल तर काही राज्यांना तेवढं आपण मान देत नाही, पण त्या राज्यातली मुलं खूप जास्ती प्रमाणात इथं सिलेक्ट होतात. आणि काही राज्यांमध्ये जे आपण म्हणतो महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे, तर प्रगत राज्यातून इथं फार कमी सिलेक्शन होतं. जेवढं व्हायला पाहिजे तेवढं होत नाही. आणि मग अशा वेळेला आपल्याला एक मी योजना आपल्यासमोर घेऊन येतोय. ह्या योजनेद्वारे आपण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा, विशेषतः ग्रामीण जो महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांचा इथं सिलेक्शन होण्याचा जो काही टक्का आहे तो आपल्याला वाढवायला मदत होणार. आता हा प्रकार नक्की काय आहे ते समजून घ्या. आपण टप्प्याटप्प्यात बघूया. सगळ्यात पहिला भाग असेल ते म्हणजे आपल्याला UPSC सिव्हिल सर्व्हिसेस, MPSC सिव्हिल सर्व्हिसेस, कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस आणि नॅशनल डिफेन्स अकॅडमी एंट्रन्स टेस्ट यांच्यासाठी एक कॉम्बिनेशन असणारे वर्ग हे आपल्याला सुरू करायचे आहेत. हे साधारणतः प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी सुरू करणं हे आपलं उद्दिष्ट असणार आहे. परंतु सुरुवातीच्या टप्प्यामध्ये आपण जिल्ह्यांमध्ये जाणार आहोत. प्रत्येक जिल्ह्यात एक केंद्र उभं राहील ही पहिली प्रायोरिटी असेल. यानंतर प्रत्येक तालुक्यात हे केंद्र उभं राहील ही दुसरी प्रायोरिटी असेल. आता ह्याला शिकवायला इतक्या मोठ्या प्रमाणात शिक्षक आहेत का? तर या प्रश्नाचं उत्तर आहे की आपण हे ऑनलाईन ह्या स्वरूपात जाणार आहोत. ऑनलाईन म्हटलं की बऱ्याच जणांची नकार घंटा असते. याचं कारण म्हणजे मधल्या काळात त्यांनी काही ऑनलाईन प्रशिक्षण अनुभवलेलं असतं ज्याच्यामध्ये एक आय कॉन्टॅक्ट ज्याला म्हणतो हा होत नाही. आता तुम्ही हे चलचित्र म्हणजे हा व्हिडिओ जो तुम्ही माझ्याबरोबर बघत आहात तर त्याच्यामध्ये तुमच्या लक्षात येईल की मी तुमच्याशी संवाद साधतोय. हा आपल्यासमोर एक लुक आहे. तर ह्याच पद्धतीमध्ये आपली व्हिडिओ लेक्चर्स सगळी असणार आहेत. ही प्री रेकॉर्डेड ह्या स्वरूपाची असणार आहेत. त्याचबरोबर दुसरा प्रकार असतो, आजकाल नवीन तंत्रज्ञान फार चांगलं उपलब्ध आहे. लॉकडाऊनच्या काळामध्ये झूम मीटिंग वगैरे असेही प्रकार अनुभवलेत. गुगल मीट नावाचा प्रकार आहे. तर अशा गुगल मीटद्वारे आपण विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधणार आहोत. प्रत्यक्ष म्हणजे एका बाजूला मी असणार आहे, लाईव्ह म्हणता येईल अशा रीतीने असेल. कारण पहिला भाग लेक्चरचा आहे तो प्री रेकॉर्डेड आहे. दुसरा आहे तो म्हणजे हा प्रत्यक्ष संवाद. तिसरा प्रकार आहे तो म्हणजे परीक्षा आणि ह्या परीक्षांचं विश्लेषण. ह्या सगळ्यामार्फत आपण एक मोठं नेटवर्क, एक जाळं आपण महाराष्ट्रात उभं करायचं आहे आणि ह्याद्वारे आपण विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या परीक्षा देण्यासाठी उद्युक्त करायचे. आता बरेचदा मी लोकांशी संवाद साधतो, कित्येक विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधलेले आहेत. माझ्या असं लक्षात आलं की बऱ्याच मुलांना याचा अर्थ लक्षात घ्या, मुलं आणि मुली दोन्ही आले, विद्यार्थ्यांना म्हणूया आपण, की एक असतं की आधी मी MPSC होतो मग UPSC होतो. तर असा प्रकार नाही आहे. हे काही आधी 10वी होतो मग 12वी होतो असं नाही आहे. तर आपल्याला सगळ्यांनाच UPSCची सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षा जी आहे ती देण्यासाठी आपल्याला उद्युक्त करायचे आणि मग त्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र येऊन कार्य करायचे. ह्याच्यातून जे शिव उद्योग सेनेचे जे सदस्य आहेत, जे हा व्यवसाय उभा करू इच्छितात, तर त्यांना काही अर्थार्जनाची पण सोय होईल आणि सामाजिक कार्य हे दोन्ही गोष्टी ह्याच्यात होतील. तर त्यासाठी आपल्याला फक्त एवढंच करायचं की इथं जो दूरध्वनी क्रमांक तुम्हाला, आता भ्रमणध्वनी क्रमांक तुम्हाला जो पटलावरती म्हणजे स्क्रीनवरती दिसतोय, तर ह्या क्रमांकावर आपल्याला संपर्क करायचा आहे आणि
श्री प्रकाश पोहाळे सर यांच्याशी संपर्क करून या संदर्भातली जी संपूर्ण तांत्रिक माहिती आहे की याच्यासाठी इन्व्हेस्टमेंट किती लागेल, कोण करू शकतं, बरं याच्यासाठी जे एक्झिस्टिंग अस्तित्वात असणारे सध्या जे क्लासेसवाले आहेत किंवा शाळेमध्ये जर हे वर्ग सुरू करायचे असतील, महाविद्यालयात जर वर्ग सुरू करायचे असतील तर त्यासाठी फार मोठं असं काही भांडवल लागणार नाही आहे. जर संपूर्णतः नवीनच सेटअप करायचं तर थोडंसं भांडवल लागेल, परंतु ज्या रीतीने त्याची फी आम्ही ठेवलेली आहे ही बघता हे भांडवल हे तुमचं लवकरात लवकर जे म्हणजे आपण ज्याला इनपुट म्हणतो ते इनपुट दिलेलं आहे ते लवकरात लवकर रिकवर होऊन तुम्हालाही अर्थार्जन सुरुवात होऊ शकते आणि आपण आपल्या जिल्ह्यातल्या आपल्या तालुक्यातल्या विद्यार्थ्यांना ह्या एका परीक्षेच्या वेगळ्या दुनियेत घेऊन जातो. आता जाता जाता शेवटचं आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या एका पुस्तकात लिहिलेलं आहे आणि काही भाषणांमध्ये पण ते सांगायचे, ते म्हणजे महाराष्ट्र हा देशाचा खड्गहस्त झाला पाहिजे. खड्ग म्हणजे तलवार. थोडक्यात काय तर सैन्य दल हे महाराष्ट्राचं प्रचंड प्रमाणात असलं पाहिजे. परंतु प्रत्यक्षामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की महाराष्ट्रातले जे तरुण आहेत तरुणी आहेत आजकाल ह्या सैन्य दलामध्ये जातात परंतु अधिकारी म्हणून जात नाही आहे. हे प्रमाण आपलं खूप कमी आहे आणि मग आपलं हे प्रमाण वाढवण्यासाठी आपल्यात क्षमता नाही असं नाही, पण आपल्याला ह्या गोष्टींची माहितीच नाही. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्या गोष्टीची माहिती करून द्यायची आहे आणि ह्या परीक्षा देण्यासाठी ह्या म्हणजे आता सांगतो कंबाईंड डिफेन्स सर्व्हिसेस CDSची परीक्षा आणि दुसरं आहे नॅशनल डिफेन्स अकॅडमी. तर ह्या परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना उद्युक्त करायचे आणि ह्या दृष्टीने आपलं सामाजिक कार्य अधिक अर्थार्जन असं दोन्ही होईल ही योजना आहे. अधिक माहितीसाठी परत एकदा सांगतो की ह्या पटलावरती जो क्रमांक दिसतोय इथे आपण संपर्क करावा आणि या राष्ट्रकार्यामध्ये राष्ट्रनिर्मितीच्या कार्यामध्ये आपण सहभागी व्हावं. धन्यवाद.